हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 6 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत आणि शेवटी सुप्रिया आणि ईश्वरीची भेट एकांतात झालीच. सुप्रियाने ईश्वरीला आपला सगळा भूतकाळ सांगितला की त्या फोटोंचं रहस्य काय आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. तेव्हा ईश्वरीचा विश्वास बसला की आपली आईची यामध्ये काहीच चूक नव्हती आणि उगाचच तिच्यावर हे आरोप लागताय. पण ईश्वरीला ही सगळी घटना ऐकल्यानंतर त्या बाईवर संशय आला, ज्या बाईने ईश्वरीच्या आईला रमाकांत राजशिर्केच्या बेडरूममध्ये जायला सांगितलं होतं आणि ही बाई होती वल्लरी. ईश्वरीने सुप्रियाला विचारलं ती बाई कोण होती. त्या बाईनेच हे सगळं घडून आणलं असेल आणि मग सुप्रियाला सुद्धा समजलं खरंच त्या बाईचंच हे षडयंत्र असेल. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सुप्रियाला माहीत नाहीये की ती बाई म्हणजे वल्लरी आहे. आणि ज्या दिवशी हे सत्य सुप्रियाला समजेल, ज्या दिवशी हे सत्य ईश्वरीला समजेल, त्या दिवशी वल्लरीची वरात निघणार, तिला रस्त्यावर भीक मागावी लागणार एवढं मात्र नक्की. आणि मग अर्णवला हे सत्य ईश्वरीने सांगितलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव अंगणात रडत बसलेला असतो. तेवढ्यात अंजली तेथे येते. अंजलीला पाहून अर्णव डोळे पुसतो. अंजली त्याला विचारते काय झालंय अर्णव आणि तू हे आगीमध्ये काय जाळतोय. पण अर्णव अंजलीला काहीच सांगत नाही. ईश्वरी मात्र घाबरते. तिला असं वाटतं की आता अर्णव सर अंजली ताईला सगळं सत्य सांगतील, माझ्या आईच्या आणि बाबांच्या फोटोबद्दल सांगतील. पण अर्णव तिला काहीच सांगत नाही. अंजलीला समजतं की अर्णव खूप दुःखी आहे, तो रडतोय. अंजली त्याला विचारते काय झालं चिंटू, तुला वाईट स्वप्न पडलं का एखादं. अर्णव हो म्हणतो आणि अंजली त्याला आपल्या कमरेभोवती कवटाळते, त्याला शांत करते, प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. अंजली विचारते कसलं स्वप्न पडलंय. तर अर्णव सांगतो खूप वाईट स्वप्न होतं ताई, आपल्या आईबद्दल. मी ते तुला नाही सांगू शकत, नाहीतर तू सुद्धा खूप दुःखी होशील. अर्णव रडू लागतो. अंजली त्याला म्हणते अर्णव रडू नकोस, चल आपण मागे बसूया. आणि ती अर्णवबरोबर सोफ्यावर बसते. अंजली आणि अर्णवला पाहून ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. अर्णवला या गोष्टीचा त्रास होतोय हे तिला समजतं. अंजली ही अर्णवला समजावून सांगते तुला माहिती आहे ना, जेव्हा तू रडतोस तेव्हा आपल्या आईला नाही आवडत. लहानपणी तू रडायचा तर आईला किती त्रास व्हायचा आणि आता तू मोठा झालायस आणि आपल्या आईचं आपल्यावर नेहमी लक्ष असतं, ती आपल्याला नेहमी पाहत असते आणि तुला रडताना पाहून तिला सुद्धा किती वाईट वाटत असेल ना. हे दोघेही आकाशाकडे पाहतात आणि अंजली ही आपल्या आईला म्हणते आई पाहिलंस का, तुझा चिंटू रडतोय, त्याला सांग ना रडू नकोस. अर्णव अंजलीच्या मांडीवर डोकं ठेवतो. अंजली त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. दोघेही आपल्या आईच्या आठवणीमध्ये रमून जातात. ईश्वरी हे सगळं पाहत असते आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. खरंच अर्णव सर आणि अंजली ताईंबरोबर खूप वाईट घडलंय याची जाणीव सुद्धा तिला होते. अंजली आपल्या आईला म्हणते आई पाहिलंस का, चिंटू इतका मोठा झालाय, आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्याने उचलली आहे. एक खंबीर माणूस म्हणून तो आयुष्यात उभा राहिलाय. पण आजही तुझी आठवण काढून एखाद्या लहान मुलासारखा तो रडतोय. आणि हे दोघेही खूप इमोशनल होतात. अर्णव विचार करतो ताई तुला माहीत नाहीये मला आपल्या आईबद्दल काय सत्य समजलंय. आपल्या आईला स्वतःचा जीव द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली, त्या व्यक्तीबद्दल मला समजलंय. आणि आपलं आयुष्य खरंच खूप वाईट आहे, आपलं नशीब खूप वाईट आहे. आधी तर आपण लहान असतानाच आपली आई आपल्याला सोडून गेली आणि मग मोठे झाल्यानंतर मी तुझ्यासाठी चुकीचा जोडीदार निवडला. तो वाईट माणूस तुझ्या आयुष्यात तुझा नवरा बनून तुझा जोडीदार म्हणून आलाय आणि मी ज्या व्यक्तीची माझी जोडीदार म्हणून निवड केली ती व्यक्तीसुद्धा खूप चुकीची आहे. तिने माझा विश्वासघात केलाय, तिच्या आईमुळेच आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हा सगळा विचार करून अर्णव रडू लागतो, खूप दुःखी होतो. तर ईश्वरी सुद्धा विचार करते सर तुम्हाला जो त्रास होतोय ना तो मला समजतोय, पण मी आता उद्याच माझ्या आईकडे जाणार, सगळं सत्य जाणून घेणार आणि तुमचा गैरसमज दूर करणार. तुम्हाला हा त्रास मी जास्त काळ होऊ देणार नाही असा ठाम निश्चय ईश्वरी करते. तर दुसरीकडे वल्लरी ही या फोटोकडे पाहत असते, सुप्रिया आणि रमाकांतचा फोटो. हा फोटो पाहून वल्लरी खूप चिडते आणि म्हणते मी एवढा मोठा बॉम्ब अर्णव आणि ईश्वरीवर टाकला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मला असं वाटलं होतं हा फोटो पाहून अर्णवचा जमदाग्नी होईल आणि तो ईश्वरीला भस्म करून टाकेल, तिला घरावर हाकलून लावेल.
पण या ईश्वरीने अर्णववर अशी कोणती जादू केली आहे काय माहीत, की एवढं सत्य कळल्यानंतर सुद्धा तो ईश्वरीशी भांडला नाही, तिच्यावर ओरडला नाही, तिला घराबाहेर हाकलला नाही, उलट तिला घरात परत घेऊन आला आणि त्याने घरच्यांना सुद्धा काही सांगितलं नाही. एक वेळेस घरच्यांना सगळं कळलं असतं तरी सगळ्यांनी ईश्वरीला वाईट साईड बोलून घराबाहेर हाकलून लावलं असतं. पण मी काही शांत बसणार नाहीये. अर्णव आणि ईश्वरीने घरातल्यांना काही नाही सांगितलं, पण मी सगळं सांगणार आहे. हे फोटो मी घरातील सगळ्यांसमोर आणणार आणि ईश्वरी किती वाईट आहे हे सगळ्यांना दाखवून देणार. अर्णवने जरी ईश्वरीला घराबाहेर नाही हकललं, पण ओल्ड लेडी आणि अंजली तिला नक्कीच घराबाहेर हकलतील, तिला दोष न देतील, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं वल्लरी दात खाऊन बोलते. चांगलीच चिडलेली असते, कारण तिचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर इकडे अर्णव रूममध्ये असतो आणि त्याचं डिव्हायडेशन सुरू असतं. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. तिला दिसतं की अर्णव तिचे कपडे चक्क दुसऱ्या बाजूला नेऊन फेकतोय. ईश्वरी विचारते, सर तुम्ही हे काय करताय? तर अर्णव तिला म्हणतो, तुला मी सांगितलं होतं ना, आता आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं राहणार नाही. आपण नवरा बायको फक्त या रूमच्या बाहेर, पण रूमच्या आतमध्ये आपला कोणताच संबंध नाही. मला तुझं तोंडही पाहायचं नाही आणि तुझा आवाजसुद्धा ऐकायचा नाही. त्यामुळे आता हा रूम डिवाईड होईल. ही बाजू माझी, ती बाजू तुझी. त्यामुळे तुझ्या कोणत्याच वस्तू, कपडे मला माझ्या बाजूला नकोय. मी सगळं तुझं तिकडे शिफ्ट करतोय. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी अर्णवच्या बाजूला असते, त्यामुळे अर्णव तिला धक्का देतो आणि तिच्या बाजूला ढकलून देतो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव हा खुर्चीवर जाऊन बसतो. ईश्वरी सुद्धा रडू लागते. दोघेही एकमेकांसमोर असतात, पण अर्णव ईश्वरीकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, पण ईश्वरी त्याच्याकडे पाहून रडत असते. तेव्हा अर्णवला आठवतं की ईश्वरीने माझ्याबरोबर काय केलंय. तर ईश्वरीला आठवतं की अर्णव मला म्हणाला होता की ईश्वरी, आजपासून तू माझ्यासाठी मेलीस आणि मी तुझ्यासाठी मेलो. आपल्या दोघांमध्ये कोणताही संबंध राहणार नाही, नवरा बायकोचं नातं राहणार नाही. आणि शेवटी अर्णवने ते करून दाखवलं. अर्णव माझ्याशी असं वागतोय हे पाहून ईश्वरी खूप दुःखी होते. तर अर्णवला सुद्धा आठवतं की जेव्हा ईश्वरी ही ऑफिसमध्ये नवीन काम करायला आली होती, तेव्हा तिने अर्णवच्या आईची मशीन रिपेअर करून दिली होती. आणि मग अर्णव खूप इमोशनल झाला होता आणि या मशीनला कवटाळून तो रडत होता. त्याला ईश्वरीने किती छान गिफ्ट दिलं होतं आणि आज त्याच ईश्वरीने त्याच्याशी इतका मोठा विश्वासघात केलाय, त्याला इतकं फसवलंय, म्हणून तो खूप दुःखी होतो. त्याला आठवतं की एकदा ईश्वरीने त्याला विचारलं होतं, सर तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतल्यावर इमोशनल होता, तुमच्या आईवर तुमचं खूप प्रेम होतं, तुमची आई कशी होती सांगा ना मला. अर्णवला आठवतं की खरंच त्याची आई किती प्रेमळ होती. लहानपणी तो शाळेत जायचा, आई त्याला तयार करायची, रेडी करून द्यायची, शाळेला पाठवायची. आणि त्याच वेळेस त्याला हे सुद्धा आठवतं की ईश्वरीच्या आईमुळे आणि ईश्वरीमुळेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ईश्वरीची आईच ती बाई आहे जिच्यामुळे अर्णवच्या आईला आत्महत्या करावी लागली, हे जग सोडून जावं लागलं. अर्णवला आठवतं की त्याला कपाटामध्ये ईश्वरीच्या आईचे आणि रमाकांतचे फोटो सापडले होते. त्याचबरोबर ईश्वरीची ऑडिओ क्लिपसुद्धा त्याने ऐकली होती, ज्यात ईश्वरी म्हणत होती, आई मला तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा भूतकाळ समजलाय. तुमच्या दोघांचे अश्लील फोटो माझ्यासमोर आले आहेत. तुझ्यामुळेच अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली, हे खरं आहे का? आणि हे सगळं आठवून अर्णव खूप दुःखी होतो. त्याला ईश्वरीचा राग आलेला असतो. त्याच वेळेस ईश्वरीला आठवतं की अर्णव हा आपल्यावर किती चिडलाय. आजपर्यंत त्याचं एक वेगळंच रूप आपण पाहत होतो, पण आता तो माझ्यावर खूप चिडतोय, खूप ओरडतोय. त्याने माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकलेत. हे सगळं आठवून ईश्वरी दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते. तर फ्रेंड्स, एकूणच आजपर्यंत अर्णव आणि ईश्वरी या दोघांचे खूप रोमॅन्टिक सीन आपण पाहिलेत, जेथे दोघे एकमेकांवर प्रेम करताय. एकमेकांशी न बोलता सुद्धा त्यांचा रोमांस सुरू असतो. पण आज पहिल्यांदाच अर्णव आणि ईश्वरीचा हा सॅड सीन आपल्याला पाहायला मिळालाय, जेथे हे दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीये, पण त्यांच्यातील दुरावा, त्यांच्यातील राग हा सहन करण्यापलीकडे. आणि हे पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच वाईट वाटेल, एवढं मात्र नक्की, कारण यामध्ये अर्णवचाही दोष नाहीये, ईश्वरीचाही दोष नाहीये. तरीही या दोघांमध्ये अंतर निर्माण झालंय, दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत आणि आता या दोघांचा हा दुरावा पाहणं असह्य होतंय, एवढं मात्र नक्की. दुसरीकडे सुप्रिया नम्रताच्या बेडरूममध्ये येते. नम्रता झोपलेली असते. नम्रताकडे पाहून सुप्रियाला खूप वाईट वाटतं. तिला आठवतं
आज सकाळी जेव्हा नम्रता मला विचारत होती, आई तुझ्या भूतकाळाबद्दल मला सांग ना, मी आता मोठी झाली आहे, माझ्यापासून काही लपू नको, तेव्हा मी त्याच्यावर ओरडले होते, खूप चिडले होते. हे आठवून तिला वाईट वाटतं आणि ती नम्रताला म्हणते, नमू बाळा, खूप सॉरी, मी तुला काहीच नाही सांगितलं, कारण माझ्या भूतकाळाची छाया तुझ्यावर पडू नये अशीच माझी इच्छा आहे. उगाचच त्याचा तुला खूप त्रास होईल. तू माझं खूप गुणी लेकरू आहेस, पण मी तुला माझ्या भूतकाळाबद्दल नाही सांगू शकत. माझ्या भूतकाळाची काळी छाया तुझ्यावर पडू नये अशीच माझी इच्छा आहे, मला माफ कर, असं म्हणून सुप्रिया तेथून जाऊ लागते. पण तेवढ्यात नम्रता तिचा हात पकडते आणि उठून बसते. ती म्हणते, आई तू नको माफी मागूस, मी सॉरी, मी उगाचच तुला इतकं खोदून खोदून विचारलं. जर तुला तुझ्या भूतकाळाबद्दल मला सांगायचं नसेल तर ठीक आहे ना, त्यात तुझी काहीच चूक नाहीये. तुला तो पूर्ण हक्क आहे की जर तुला वाटत असेल की तुझा वाईट भूतकाळ माझ्या आयुष्यावर कोणतीही छाया पाडू नये, तुझी यात काहीच चूक नाहीये, मला माफ कर. यानंतर मी तुला पुन्हा कधीच त्याबद्दल विचारणार नाही, तुला फोर्स करणार नाही. सुप्रियाला आनंद होतो की खरंच नम्रता किती गुणी आहे, किती हुशार आणि समजूतदार आहे. ती नम्रताला जवळ घेते आणि म्हणते, खरंच खूप गुणी बाळ आहे माझं. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी लवकर रेडी होते आणि गणूबाप्पासमोर हात जोडून म्हणते, गणूबाप्पा, माझ्या आणि अर्णव सरांच्या संसारात एक खूप मोठं वादळ आलंय, त्यामुळे अर्णव सरांना त्रास होतोय. पण मी आता अर्णव सरांना जास्त काळ त्रास नाही होऊ देणार. मी आता लवकरात लवकर सगळं आवरते आणि माझ्या आईकडे जाते आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सगळं सत्य जाणून घेते. मग अर्णव सरांना मी ते सांगेल आणि त्यांचे सगळे गैरसमज दूर करेल. तू फक्त माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा, असं म्हणून ती गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि मागे वळून पाहते तर अर्णव झोपलेला असतो. ईश्वरी अर्णव जवळ येते आणि विचार करते, अर्णव सर, खरंच या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतोय. तुम्ही दुखावले गेले आहात म्हणून एवढी चिडचिड करताय. पण आता मी तुम्हाला जास्त काळ ही चिडचिड नाही करू देणार, हा त्रास नाही सहन करू देणार. मी सगळं सत्य तुमच्यासमोर आणणारे आणि तुमचे सगळे गैरसमज दूर करणारे, असं ती मनाशी ठाम ठरवते. तर इकडे वल्लरीने पुढचा प्लॅन बनवलेला असतो. वल्लरीने एक गाठोडं बांधलेलं असतं आणि या गाठोड्यामध्ये अर्णवच्या आईच्या सात्विकाच्या सगळ्या आठवणी, तिची फोटो फ्रेम, तिच्या सगळ्या जुन्या वस्तू तिने बांधलेल्या असतात. आणि ती विचार करते, आता हे गाठोडं मी त्या ईश्वरीच्या हातून स्टोर रूममध्ये ठेवायला लावणार आणि जेव्हा सगळ्यांना कळेल की ईश्वरीने, या घरच्या लाडक्या बेस्ट सुनेने चक्क सात्विकाच्या सगळ्या आठवणी स्टोर रूममध्ये अडगळीच्या खोलीत ठेवल्यात, तेव्हा तिची चांगलीच वरात निघेल. आणि तेवढ्यात ईश्वरी जिन्यावरून खाली येते. वल्लरी तिला म्हणते, ईश्वरी, हे गाठोडं स्टोर रूममध्ये नेऊन ठेव. तर ईश्वरी विचारते, आत्ताच का मामी? वल्लरी चिडून म्हणते, हो आत्ताच. तू काय डोंगर खोदायला चालली काय? एक काम सांगितलं ते सुद्धा नीट करता येत नाही. मला माझ्या एका फ्रेंडला पिकअप करायला जायचं एअरपोर्टवर, मला वेळ नाहीये म्हणून तुला सांगतेय, लवकर हे ठेवून ये. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरी निघून गेल्यावर वल्लरी चांगलीच खुश होते. तर ईश्वरी ही स्टोर रूममध्ये येते आणि स्टोर रूममध्ये हे गाठोडं ठेवते. पण हे गाठोडं ठेवताना त्यातून एक फोटो फ्रेम बाहेर येते. ईश्वरीला आश्चर्य वाटतं, ही कसली फोटो फ्रेम आहे? पण मला माझ्या आईला भेटायला जायचंय, आता वेळ नाहीये, असा विचार करून ईश्वरी ही स्टोर रूममधून बाहेर पडते आणि तिच्या आईकडे जायला निघते. तर वल्लरी स्टोर रूममध्ये येते आणि ही फोटो फ्रेम बाहेर काढते आणि सात्विकाला म्हणते, वा रे वा सात्विका ताई, तुमच्या सुनेने काय कांड केला पाहिलं का? मला तर तुमची खूप कीव येते. तुमच्या मुलाचा हा मोठा बंगला, त्याचं हे ऐश्वर्य, आणि त्याच्या मोठ्या बंगल्यातच तुमची जागा कोठे? तर या अडगळीच्या खोलीमध्ये. तुमच्या सगळ्या वस्तूसुद्धा तुमच्या त्या लाडक्या सुनेने या अडगळीच्या खोलीत आणून ठेवल्या. मला तर तुमचं खूप वाईट वाटतंय, तुमची खूप कीव येते. आता जेव्हा घरातील लोकांना हे कळेल तेव्हा मात्र ईश्वरीची चांगलीच वरात निघणार, अर्णव तिच्यावर खूप चिडेल, असा विचार करून वल्लरी चांगलीच खुश होते. तर इकडे नम्रता ही तिचं क्लाउड किचनचं ॲप पाहत असते, परंतु हे ॲप हँग होतं, त्यामुळे काही ऑर्डर्स आलेत की नाही हेच तिला कळत नाही. आणि ती अर्णवला फोन करायचं ठरवते की अर्णव सरांना कॉल करते, ते नक्कीच माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. पण सुप्रिया हे ऐकते आणि सुप्रियाला समजतं की जर नम्रताने अर्णवला कॉल केला तर अर्णव तिच्यावर सुद्धा चिडेल आणि मग तिला काही कळणारच नाही की अर्णव का चिडलाय. त्यामुळे सुप्रिया तिला सांगते, नमू, अर्णवला नको कॉल करूस. नम्रता म्हणते, पण का आई, मला खूप महत्त्वाचं काम आहे. माझ्या क्लाउड किचनचं हे ॲप चालत नाहीये. अर्णव सरांना नक्कीच त्याचा प्रॉब्लेम माहीत असेल, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील.
सुप्रिया तिला समजावून सांगते, बेटा ते खूप बिझी असतात, अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांना पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करू नकोस. नम्रता म्हणते, पण आई ही छोटी गोष्ट नाहीये, मला किती ऑर्डर्स आल्या, ऑर्डर्स लेट होतील हे सुद्धा कळत नाहीये. सुप्रिया तिला म्हणते, सगळं मान्य आहे मला, पण हा तुझा प्रॉब्लेम आहे ना, तो तू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर. असं अर्णवला पुन्हा पुन्हा कॉल करणं हे चुकीचं दिसतं, नको त्याला डिस्टर्ब करू. नम्रताला हे पटतं आणि ती म्हणते, ओके आई, मी आता क्लाउड किचनला जाते, लॅपटॉपवर चेक करते, तेथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. असं म्हणून नम्रता निघून जाते. तर सुप्रिया विचार करते, मी नमूला काहीच सांगू शकत नाही, नमूला सत्य माहीत नाहीये, पण ईश्वरीला सत्य कळायला हवं. माझ्या भूतकाळाची छाया माझ्या मुलीच्या संसारावर नाही पडायला पाहिजे. असं म्हणून ती ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरीच्या फोनची रिंग तेथेच वाजते, कारण ईश्वरी ही घरी पोहोचते. सुप्रिया आणि ईश्वरी एकमेकींना पाहतात, खूप इमोशनल होतात आणि दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि रडू लागतात. काल जे काही घडलं हे त्या दोघींना सुद्धा आठवतं. दोघींना खूप वाईट वाटतं. सुप्रिया ही ईश्वरीला म्हणते, नको रडूस बाळा. तर सुप्रियाला ईश्वरी म्हणते, आई खूप सॉरी, काल अर्णव सर तुझ्याशी खूप वाईट वागले, तुला खूप वाईट वाईट बोलले, मला त्याचं खूप वाईट वाटतंय. तर सुप्रिया म्हणते, नको वाईट वाटून घेऊ, त्यांचा राग रास्तच होता. कोणत्याही मुलाला हे सत्य कळलं असतं तर त्याला तेवढं वाईट वाटलंच असतं, पण माझ्या भूतकाळाची अभद्र छाया तुझ्या संसारावर पडते ना, त्याचं मला जास्त दुःख होतंय आणि ते मला आता होऊ द्यायचं नाहीये. तर ईश्वरी सुप्रियाला विचारते, पण आई त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते मला सगळं सत्य सांग, म्हणजे आपण अर्णव सरांचा गैरसमज लवकरात लवकर दूर करू शकतो. एकदा का त्यांचा गैरसमज दूर झाला की सगळं काही ठीक होईल. तेव्हा सुप्रिया ही ईश्वरीला शांत बसवते आणि म्हणते, मी तुला सगळं सांगते. तेव्हा माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालेलं होतं आणि मला नोकरीची गरज होती. घरची परिस्थिती ही बेताचीच होती, म्हणून मी नोकरी शोधत होते. आणि त्याच वेळेस एका अवॉर्ड फंक्शनमध्ये माझी ओळख ही उद्योगपती रमाकांत राजेशिर्के यांच्याशी झाली. मी खूप हुशार होते, त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी बोलवलं. एकदा इंटरव्ह्यू देऊन पहा, तुम्हाला नोकरी मिळू शकते. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या ऑफिसला गेले होते. मला तेथे एक बाई भेटली. तिने मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये जा. आणि मग मी रमाकांत राजेशिर्के त्यांचा बिझनेस पूर्ण बुडाला आणि मला सुद्धा कुठे तोंड दाखवायला जागा नव्हती. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ती रडू लागते. सुप्रिया सांगते, तुम्ही दोघी मला नेहमी विचारतात ना की तू काही वर्ष देवासला का राहायला गेली होती, कारण इंदोरमध्ये मला राहणं शक्य नव्हतं. माझी खूप बदनामी झाली होती, त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला देवासला पाठवलं. पण बदनामीमुळे मला नोकरीही मिळत नव्हती आणि माझं लग्नही होत नव्हतं. आता माझं लग्न कधीच होणार नाही असं सगळ्यांना वाटू लागलं. पण त्याच वेळेस तुझे बाबा आले आणि बाबा हे देवासारखेच होते. त्यांनी माझा भूतकाळ स्वीकारला, मला स्वीकारलं, माझ्याशी लग्न केलं. खरंच इशू, तुझ्या बाबांमध्ये मला देव दिसलाय आणि देवासारखं त्यांनी मला सांभाळून घेतलंय. ईश्वरीला खूप वाईट वाटतं की आपल्या आईची काहीच चूक नसताना तिची एवढी बदनामी झाली आहे. सुप्रिया तिला सांगते, ईशू तुला खरं सांगते, यामध्ये माझा किंवा रमाकांतचा काहीच दोष नव्हता. त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांनी फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. पण त्या फोटोचा सगळ्यांनी चुकीचा अर्थ काढला. मला चुकीचं ठरवलं, त्यांना चुकीचं ठरवलं आणि उगाचच आमची बदनामी झाली आणि आमचा काहीच दोष नसताना आम्हाला हे सगळं भोगावं लागलं. माझ्या भूतकाळात जे घडलं त्याची सावली आता तुझ्या वर्तमानावर पडतीये, तुझ्या भविष्यावर पडतीये, त्याचंच मला वाईट वाटतंय. सुप्रिया ही रडत असते. तेव्हा ईश्वरी तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, आई जेव्हा हे फोटो मला दिसले ना, तेव्हाच मला वाटलं होतं की माझ्या आईचा यामध्ये काहीच दोष नसेल. मला हे काहीच माहीत नव्हतं. त्याआधीच माझी खात्री होती की हा सगळा गैरसमज असणार आहे. फोटोमध्ये जे दिसतंय त्यामागची गोष्ट नक्कीच वेगळी असेल. माझी आई असं कधीच करू शकत नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सुप्रिया म्हणते, पण जगाचा नाहीये ना, जगाला जे दिसतं त्यावरच ते विश्वास ठेवतं. हे फोटो पाहून कुणीही म्हणेल की आमच्यामध्ये काहीतरी सुरू होतं, म्हणूनच मलाही तेव्हा त्रास झाला आणि आता तुला त्रास होतोय. तेव्हा ईश्वरीला एक शंका येते. ईश्वरी ही सुप्रियाला म्हणते, मला तर वाटतंय यामागे एक मोठं षडयंत्र होतं. आणि ती बाई कोण होती ज्या बाईने तुला सांगितलं होतं आतमध्ये जायला? कदाचित तिनेच हा सगळा प्लॅन बनवला असेल. सुप्रियाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. सुप्रियाला आठवतं की ही बाई म्हणजे वल्लरी होती आणि तिने सुप्रियाला सांगितलं होतं की तुम्ही मी जे म्हणेल तसं करा,
म्हणजे तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि सुप्रिया सुद्धा म्हणाली होती, हो माझ्या आयुष्याचं कल्याण होणार असेल तर तुम्ही सांगाल तेच मी करेल, अगदी तसंच. सुप्रिया म्हणते, पण त्या बाईने मला आतमध्ये जायला सांगितलं. ती बाई कोण होती, त्यानंतर ती कोठे गेली, तिचं नाव गाव काय मला काहीच माहिती नाहीये. पण ईश्वरीला मात्र त्या बाईवरच संशय असतो. पण ही बाई वल्लरी आहे हे ईश्वरीलाही माहीत नसतं आणि सुप्रियाला सुद्धा माहीत नसतं की वल्लरी म्हणजे अर्णवची मामी आहे. आणि आज ना उद्या हे सत्य समोर आल्यावर सुप्रिया आणि ईश्वरी निर्दोष ठरतील आणि वल्लरीची मात्र वरात निघेल. तिला रस्त्यावर भीक मागायच्या सुद्धा लायकीचं अर्णव ठेवणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. अर्णवचा रागराग तर आपल्याला पाहायला मिळाला, पण शेवटी ईश्वरीसमोर सुप्रियाचं सगळं सत्य आलंय. आणि आता ईश्वरी लवकरात लवकर मामीला शोधून काढणार आणि तिचं पाप सगळ्यांसमोर येणार, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णवला झालेला सगळा प्रकार सांगणार. सुप्रियाने त्याला जे काही सांगितलंय ते सगळं ती अर्णवला सांगणार आणि म्हणेल, यामध्ये माझ्या आईचा दोष नव्हता, दोष होता त्या बाईचा. अर्णव चिडून म्हणणार, ईश्वरी तुझ्या या भाकड कथा ऐकण्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये. जर त्या बाईचा दोष होता मग त्या बाईला माझ्यासमोर उभं कर, ती बाई कोण आहे ते मला दाखव, तरच मी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर विश्वास ठेवेल. पण ईश्वरीला आणि ईश्वरीच्या आईला हे माहीत नसणार, त्यामुळे या दोघींचाही नाईलाज होईल. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरीची आई सुप्रिया अर्णवच्या घरी येईल. ईश्वरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करेल. आई तू सरांशी बोलू नको, सर तुझ्यावर चिडतील. पण सुप्रिया म्हणेल, नाही ईश्वरी, ज्या गोष्टीमुळे माझं आयुष्याचं वाटोळ झालं त्यामुळे मी तुझ्या आयुष्याची फरफट होऊ देणार नाही, तुझा संसार मोडू देणार नाही. आज काहीही झालं, अर्णवने माझा कितीही अपमान केला तरी मी अर्णवला सगळं सत्य सांगूनच राहणार. आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येईल आणि सुप्रियावर चिडून म्हणेल, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवण्याची. सुप्रिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल, अर्णव माझं ऐकून घ्या, यामध्ये माझी काहीच चूक नाहीये. पण अर्णव तिला विचारणार, प्रूफ आहे का, पुरावा आहे का. पुरावा माझ्यासमोर ठेवायचा आणि मग बोलायचं, नाहीतर इथून निघायचं. अर्णवचं हे उद्धट बोलणं ऐकून सुप्रिया आणि ईश्वरीला खूप वाईट वाटणार. मग आता सुप्रिया आणि ईश्वरीला पुरावा सापडणार का, वल्लरीला ते पाहणार का, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.